नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण प्रोमोमध्ये पाहिल्याप्रमाणे सावली या घरात येणार आहे आणि मोनिकाने लावलेले अंदाजामुळे म्हणजे ओवीची टीचर ही सावली या घरात येणार, म्हणजे मला तमाशा करण्यासाठी मोठा चान्स मिळणार आहे। त्यामुळे मोनिका मात्र खूपच आनंदात असते। मित्रांनो, सारंग ज्या वेळेला सावलीला आणायला सावलीकडे गेलेला असतो त्यावेळेला मात्र सावलीने पूर्ण भूतकाळातील कच्चा चिट्टा खोललेला आहे, म्हणजे ती या घरात परत काय येणार नाही। तिलोत्तमा मेंदळेने असं काय तिच्यासोबत वागलेलं आहे हे सुद्धा ज्यावेळेला सारंगला समजलं आहे तेव्हा मात्र सारंग पेटून उठलाय आणि सगळा काही दोष आपल्या आईला देत 8 वर्षापूर्वी घडलेल्या भूतकाळातील घटना या सगळ्याचा मात्र तिला जाब विचारला आहे। अशा प्रकारे अनेक रस्ते उलगडले गेलेले आहेत आणि त्यामुळे सावलीला समजलं आहे की आपल्यासोबत जे काही घडलं होतं 8 वर्षापूर्वी ते तिलोत्तमा मेंदळेने नाही तर राजकुमार मेंदळे यांनी घडून आणलेलं होतं। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता अबीर ओवीला फोन करतो आणि ओवीला म्हणू लागतो, ओवी तू अजिबात काळजी करू नकोस, मी काही झालं ना तरी सुद्धा आईला तुझ्याकडे पाठवणार म्हणजे पाठवणार। तर ओवी म्हणू लागते की नको रे अबीर, तू नको माझी काळजी करू। अरे मला का कुणास ठाऊक तुझ्या आईला भेटावं असं वाटतंय, का असं वाटत असेल मला, म्हणजे मला माझी आई नाही म्हणून वाटत असेल का। त्यावरती अबीर म्हणू लागतो की हे बघ, तुला जे काही वाटतंय ना त्यामुळे तू स्वतःचं वाईट वाटून घेऊ नकोस। अगं ओवी, तुला जे काही वाटतंय ना तेच मला वाटतंय। अगं मला सुद्धा सारखं सारखं सुपर हिरोला भेटावं असं वाटतंय, म्हणजे माझे बाबा नाही म्हणून मला वाटत असेल का, पण मला दुसऱ्या कुणाबद्दल असं काही वाटत नाहीये ना। म्हणजे बघ ना, तुला आई नाहीये आणि याआधी तुला दुसरं कुणाला भेटावं असं वाटलं का, आणि त्यासाठी तू रडलीस का नाही ना, म्हणजे तुझं माझ्या आईसोबत नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार आहे आणि माझं सुद्धा काहीतरी सुपर हिरो सोबत कनेक्शन असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला इतकं वाटतंय ना, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस। आपल्याला जे काही वाटतंय ना ते सगळं काही खरं होईल, म्हणजे लहान मुलांना जे काही वाटत असतं ना ते सगळं काही खरं असतं। तू नको काळजी करूस। हे बघ, तुला जर माझ्या आईला भेटायचं आहे ना मग माझी आई तुला भेटायला येणार म्हणजे येणार, कारण काही झालं तरी आईला तुला भेटायला यायलाच पाहिजे। मी तिला चांगलंच बोललेलं आहे, ती तुला भेटायला येणार म्हणजे येणार। त्यावर ओवी म्हणू लागते की पण त्या दोघांचं इतकं मोठं भांडण आहे आणि त्यानंतर ते दोघेच जण एकत्र येतील का। त्यावर अबीर म्हणू लागतो की येतील आणि हीच तर संधी आहे ना त्या दोघांना एकत्र आणायची। तू अजिबात काळजी करू नकोस, मी माझ्या आईला काही झालं ना तरी सुद्धा तुझ्याकडे घेऊन येणार म्हणजे येणार। असं म्हणत अबीरने मात्र त्याच्या आईला ओवीला भेटायचं आहे म्हणून कबूल केलंय आणि ओवीला सुद्धा सतत सावलीला भेटावं असं वाटतंय। तर अबीर ओवीला म्हणू लागतो की ओवी, माझी आई तुला ज्या वेळेला भेटायला येईल ना त्यावेळेला तू तिला सांग, काही झालं तरी मला गाणं शिकवायला घेऊन जा, माझ्या बाबांना म्हणवा। ओवी तू हट्ट कर, म्हणजे तू हट्ट केलास ना तर नक्कीच हे सगळेच जण तुला हे करतील। तर दुसरीकडे मात्र सारंग जगन्नाथकडे आलाय आणि तो जगन्नाथला म्हणू लागतो, जगन्नाथजी तुम्ही काही करा आणि सावलीला माझ्या घरी पाठवा, म्हणजे तिच्यासाठी ओवीने ताप काढून घेतलाय। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की तुझी मुलगी आहे ना, मग आता काही झालं तरी तूच सावलीला मनवावं लागेल, कारण तू मागच्या वेळेस पाहिलंस ना मी आता तुला तिच्याशी बोलायला दिलं। त्यावरून मात्र ती खूपच चिडली होती, आता या सगळ्यामध्ये मी पडू नये असं मला तरी वाटतं। त्यावरती सारंग म्हणू लागतो की खरं सांगू का, म्हणजे त्यावेळेला मी रागाच्या भरात होतो आणि मी काय बोलत होतो ना मला खरंच काही कळत नव्हतं। तर जगन्नाथ म्हणू लागतो की सारंग तू आता दुसरं लग्न केलंयस ना त्यामुळे सावलीवरती आता तुझा अजिबात अधिकार राहिलेला नाहीये। मला खरंच वाटत नव्हतं की तू दुसरं लग्न केलंयस आणि ओवी तुझी मुलगी आहे। त्यावरती सारंग म्हणू लागतो की हे खरं आहे की ओवी माझी मुलगी आहे, पण मी दुसरं लग्न केलेलं नाहीये। तर जगन्नाथ म्हणू लागतो की काय बोलतोयस तूच तर सावलीच्या समोर कबूल केलंस ना, हो ओवी माझी मुलगी आहे आणि झालंय माझं लग्न आणि मी माझ्या संसारात सुखी आहे। तर सारंग म्हणू लागतो की जगन्नाथजी, ज्या वेळेला सावली मला म्हटली की माझं व्यंकटेश सोबत लग्न झालंय त्यावेळेला मला सावली समोर कमजोर पडायचं नव्हतं। ती जर का माझ्यासाठी थांबू शकली नाही किंवा ती जर का माझी वाट पाहत थांबू शकली नाही तर मात्र मी तिची वाट पाहत का थांबू असं मला वाटलं। त्यामुळे मी तिला खोटं बोललो आणि सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे। जगन्नाथजी, आजपर्यंत सावली मला सोडून गेल्यापासून ते आजपर्यंत मी दुसऱ्या कुठल्याच बाईचा विचार केला नाही किंवा करणार सुद्धा नाही।
पण हे सगळं काही तिला सांगून मला कमजोर पडायचं नव्हतं, त्यामुळे मी हे सगळं काही केलं. तर जगन्नाथ म्हणू लागतो की कमाल झाली कमाल, तुमच्या दोघांची कमाल झाली. इकडे तू खोटं बोललास आणि तिकडे सावली सुद्धा खोटं बोलली, कारण तिने तुला एका बाईसोबत बेळगावमध्ये पाहिलं होतं आणि तिला असं वाटलं की ती तुझी बायको आहे. त्यानंतर तो म्हणू लागतो की बेळगावला. त्यावरती सारंग म्हणू लागतो की सुशीला वहिनी, अहो ती तर रतनची बायको आहे आणि रतनला मी तिकडे धडा शिकवायला आलो होतो. रतनने सुशीला वहिनीची लग्न केलं होतं आणि सुशीला वहिनीचे सगळे दागिने हडप केले होते आणि तो दुसरं लग्न करत होता. त्यामुळे मी रतनला धडा शिकवण्यासाठी सुशीला वहिनींना घेऊन बेळगावला गेलो होतो. सुशीला रतनची बायको आहे. त्यावरती सारंग म्हणू लागतो की जाऊ दे ना, मी इतकं सगळं काही तुम्हाला सांगून काय होणार आहे. त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की काहीच होणार नाहीये, कारण आता ज्याप्रमाणे तू खोटं बोललायस ना त्याचप्रमाणे ती सुद्धा खोटं बोलली. त्यावरती सारंग म्हणू लागतो की म्हणजे सावली खोटं बोलली, सावलीचं लग्न झालेलं नाहीये म्हणजे अबीर. त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की खरंच सांगायचं तर म्हणजे माझे हात आता बांधलेले आहेत, ते म्हणजे वचनाने. आता इथपर्यंतच मी तुला सांगू शकतो, आता या पुढचं सगळं काही सत्य तुला शोधायचं आहे. पण ज्याप्रमाणे तू म्हणतोयस ना, सावली तुला सोडून गेल्यापासून तुझ्या आयुष्यात आस्था एक दुसरी कोणती बाई आली नाही. तसंच सावलीच्या बाबतीत आहे, ज्या वेळेला ती तुला सोडून गेली ना त्यानंतर आस्था गायत दुसरा कोणताच पुरुष तिच्या आयुष्यामध्ये आलेला नाहीये. तर सारंग मात्र आता आनंदात होतो आणि तो म्हणू लागतो की म्हणजे अबीर माझा मुलगा आहे. तर जगन्नाथ म्हणू लागतो की मी तुला काहीच सांगणार नाही, ही सगळी काही उत्तरं तू शोधायची आहेत. यावेळेला माझ्या लेकीचं वचन मी काही मोडणार नाहीये. असं म्हटल्यानंतर सारंगच्या मनात मात्र एक उमेद निर्माण झाली, म्हणजे अबीर माझा मुलगा आहे का. त्यावेळेला जगन्नाथ म्हणू लागतो की जा आता तू एक काम करतो, सावलीला स्वतःहून भेट. आता सारंग मात्र सावलीला भेटायला येतो आणि तो सावलीला म्हणू लागतो की आताच्या आता चल सावली, ओवीला तुझी गरज आहे. तर सावली म्हणू लागते की मी कुठेही येणार नाहीये आणि त्या तिलोत्तमा मेहेंदळे यांच्या घरामध्ये तर बिलकुलच येणार नाहीये. 8 वर्षापूर्वी माझ्या आयुष्याची धुळधाळ काढणारी ही तिलोत्तमा मेहेंदळेच होती. आता काहीही झालं तरी मला तिच्या घरामध्ये पाऊल टाकायचंच नाहीये. त्यावरती सारंग म्हणू लागतो की तिच्या घरामध्ये पाऊल टाकू नको, पण सारंग मेहेंदळे जो अजूनही तुझा नवरा आहे, ज्याला सोडून तू तिथून निघून गेली आणि त्याच्याच आठवणीत 8 वर्ष राहिलीस, मग त्याच्या घरी तरी आता तू येशील ना. त्यावरती सावली म्हणू लागते की काही गैरसमज करून घेऊ नका, मी तुम्हाला सांगितलं ना एकदा मी लग्न केलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात मी मूव ऑन झालेले आहे. आणि असं सगळं असताना तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन पुन्हा पुन्हा मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका. त्यावरती सारंग म्हणू लागतो की मी आता काही इमोशनल ब्लॅकमेल करत नाहीये. सावली एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की तू आता लग्न केलेलं आहेस. तर सावली म्हणू लागते की हो. तर सारंग म्हणू लागतो की मला सपशेल तुझ्या डोळ्यात दिसते की तू आता लग्न केलेलं नाहीयेस आणि मी सुद्धा तुला सपशेल एक गोष्ट सांगतो, मी पण लग्न केलेलं नाही. 8 वर्षापूर्वी काही झालं होतं हे सुद्धा मला ऐकायला आवडेल. पण तू आत्ताच्या आता घरी चल, आता काही झालं तरी ओवी तुझी वाट पाहते आहे आणि मी लग्न केलेलं नाही. ओवी जी माझी मुलगी आहे ना ती मला मंदिरात भेटलेली होती. असं म्हटल्यानंतर सावली मात्र जरा अस्वस्थ झालेली आहे. सारंग म्हणू लागतो की लवकरात लवकर चल, पण सावली मात्र त्याच्यासोबत येत. आता सारंग ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला अमृता म्हणू लागते की सारंग अरे कुठे आहेत त्या टीचर, आता काही करून त्या टीचरना आपल्या घरी बोलावून घे ना. तर सारंग म्हणू लागतो की वहिनी त्या टीचर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून. असं म्हणत असताना त्याच वेळेला एंट्री झालेली आहे, ती म्हणजे सावलीची. सावली आता आतमध्ये एंटर करते आणि मोनिकाने तिला पाहिलेलं आहे आणि लगेचच ती आता तिलोत्तमाला हे सगळं काही सांगायला गेली. आता तिलोत्तमापर्यंत न्यूज पोचलेली आहे. चिडलेली तिलोत्तमा तावातावाने सावलीकडे येते. त्याच वेळेला सारंग तिकडे येतो आणि सारंग म्हणू लागतो की खबरदार जर तू काही बोललीस तर आई, 8 वर्षापूर्वी तू जे काही केलं होतंस ना सावली माझ्या आयुष्यातून निघून जावीस म्हणून. त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की काय केलंय मी. तर सारंग म्हणू लागतो की तू काय केलंयस ते मला माहिती नाहीये, पण तुझ्यामुळे माझ्या मुलांचा सहवास मला लाभलेला नाहीये. तर तिलोत्तमा म्हणू लागते की मुलगा. त्यावरती सारंग म्हणू लागतो की हो माझा मुलगा. तुला माहिती नाही की माझा एक मुलगा आहे आणि त्याचं नाव अबीर आहे. पण आता काही झालं ना तरी सुद्धा मी काही गप्प बसणार नाहीये. माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला या घरात आणणार म्हणजे आणणार. ओवीला मी आई मिळवून देणार. असं म्हणत त्याने तिलोत्तमाला चांगलंच फटकारलं आहे. तर मित्रांनो,
आता सावली या घरात परत आली, पण सावली ते राहील का? हे सगळं काही आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.